नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेपिळे. मित्रांनो, शेतजमिनीचे तुमचे जुने कागदपत्र, ज्यामध्ये मित्रांनो तुमचा जुना सातबारा असेल, जुना फेरफार किंवा इतर जे जुने तुमचे जमिनीचे कागदपत्रे असतील, ते आता तुम्ही घरबसल्या डाउनलोड करू शकता मित्रांनो. तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता. येस मित्रांनो, कशाप्रकारे डाउनलोड करायचं याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला आपलेभूलेख.महाभूमी.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याची डायरेक्ट लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आल्याच्यानंतर अगोदर रजिस्ट्रेशन करायला असेल मित्रांनो, तो आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर नवीन असाल तर नवीन युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो नवीन युजर रजिस्ट्रेशनचा असा फॉर्म ओपन होईल. सगळ्यात अगोदर आपलं फर्स्ट नेम टाका, मिडल नेम टाका. त्यानंतर मित्रांनो लास्ट नेम म्हणजे आडनाव टाका. त्यानंतर तिकडे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायची ऑप्शन येईल. मेल फिमेल जे असेल ते टाका. त्यानंतर नॅशनॅलिटी मित्रांनो इथं इंडियन किंवा अदर जे असेल ते टाकून घ्या. मोबाईल नंबर टाका. त्यानंतर ऑक्युपेशन म्हणजे मित्रांनो तुमचा सध्याचा व्यवसाय काय आहे तो इथे टाका. बिझनेस, सर्व्हिस किंवा अदर काही व्यवसाय करत असेल तर टाका. तुमचा ईमेल आयडी टाका. त्यापुढे तुमची डेट ऑफ बर्थ इथे टाकून घ्यायची आहे. आता खाली मित्रांनो तुम्हाला ॲड्रेस इथं टाकून घ्यायचा आहे. सर्वात अगोदर मित्रांनो तुमचा होम नंबर असेल तर तो टाका. त्यानंतर फ्लोअर नंबर असेल, त्यानंतर बिल्डिंगचं काही नाव असेल, बिल्डिंगमध्ये राहत असाल ते टाका. तुमचा पोस्टल पिनकोड टाका. रोड वगैरे काही असेल ते टाका. लोकेशन कुठलं आहे ते टाकून घ्या. त्यानंतर सिटी किंवा एरियामध्ये तुम्ही राहत असाल तर कुठला एरिया आहे ते टाकून घ्या. त्यानंतर जिल्हा निवडा. त्यानंतर स्टेट इथं आपलं महाराष्ट्र राज्य निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो लॉगिन इन्फॉर्मेशन द्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर एक लॉगिन आयडी बनावा लागेल, जो काही तुमचं नाव तरी टाकलं तरी चालेल मित्रांनो. ते टाकल्याच्यानंतर चेक अवेलेबिलिटीवरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जे पासवर्ड बनवला तो व्हेरीफाय होईल. आणि त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक पासवर्ड बनवायचा आहे, ज्यामध्ये ABC@ असा कुठल्याही प्रकारचा तुम्ही पासवर्ड बनवून घ्या. त्यानंतर सिलेक्ट सिक्रेट क्वेश्चन एक क्वेश्चन तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे मित्रांनो याच्यामधून. म्हणजे तुमचा आयडी पासवर्ड जर का मित्रांनो हरपला तर तुम्हाला एक क्वेश्चनचा आन्सर देऊन तो मिळवता येऊ शकतो. आता मित्रांनो तुम्ही इथं जे आन्सर निवडलं त्याचं उत्तर तुम्हाला तिथं पुढे द्यायचं आहे. उदाहरणार्थ आता इथं तुमच्या फादरचं मिडल नेम काय आहे, तर इथं तुमच्या फादरचं मिडल नेम जे असेल मित्रांनो ते इथं अशा प्रकारे टाकून घ्या. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसेल कॅप्चा इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट झाल्याच्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली तुमचा आयडी आणि पासवर्ड जो आहे क्रिएट होईल. आता मित्रांनो तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर आयडी पासवर्ड जो बनवला होता तो टाकून घ्या. त्यानंतर हा कॅप्चा दिसत आहे, कॅप्चा इथं टाकून मित्रांनो लॉगिन बटनावरती क्लिक करा. लॉगिन झाल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल. सर्वात अगोदर कार्यालय सिलेक्ट करा. याच्या प्रकारे निवडल्याच्यानंतर सिटी, डेप्युटी ऑफिस किंवा मित्रांनो तहसील ऑफिस जो तुम्हाला हवे असेल ते निवडा. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे. यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यावरती क्लिक करून इथं जिल्हा निवडा. तालुका निवडायचे ऑप्शन येईल. तालुका निवडून घ्या मित्रांनो. जो तुमचा तालुका असेल तो तालुका निवडा. पुढे तुम्हाला गाव निवडायचे ऑप्शन येईल. याच्यावरती क्लिक करून मित्रांनो यादीमध्ये जिथे कुठे तुमचं गाव असेल ते गाव निवडा. त्यानंतर दस्तऐवज निवडायचा आहे मित्रांनो. ओल्ड म्युटेशन किंवा मित्रांनो ओल्ड सातबारा तुम्हाला जे हवा असेल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे व्हॅल्यूमध्ये मित्रांनो तुम्हाला इथं गट नंबर किंवा सर्वे नंबर इथं द्यायचा आहे. तुमच्या सातबाऱ्यावरती तुमचा गट नंबर असतो तोच तुम्हाला इथे टाकून सर्चवरती क्लिक करायचं. सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते खाली पाहू शकता अशा प्रकारे सर्च होऊन सर्व आलेला आहे गट नंबर. त्यानंतर फ्रॉम इयर म्हणजे कुठल्या वर्षापासून कुठल्या वर्षापर्यंतचे जे तुम्हाला डॉक्युमेंट बघायचे आहे त्याच्यासमोर तुम्हाला व्ह्यू दिलेला आहे. ज्या वर्षाचा तुम्हाला बघायचा असेल मित्रांनो सातबारा त्या व्ह्यू समोर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा जो जुना सातबारा आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसेल. याला मित्रांनो तुम्ही डाउनलोडसुद्धा करून ठेवू शकता किंवा मित्रांनो याला सेव्हसुद्धा करून ठेवू शकता किंवा याची प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमचा जमिनीचे जुने जे डॉक्युमेंट आहे, जुना सातबारा, त्यानंतर जुना आर्ट किंवा जुना फेरफार असेल तो अशा प्रकारे डाउनलोड करू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.